आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। खास भंतेजी आपल्याकडे आलेले आहेत। पूज्य भगवंत मोदी देवीजी सूत्र यांचं आपण एकदा बंदीच्या जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपल्या बरोबर स्वागत करायचे। बंदीचं या बुद्धविहारासाठी ज्यांनी आपल्याला 25 लाख रुपये निधी दिला असे या परभणी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय राहुल पाटील साहेब मंचावर उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा एकदा भीमनगरच्या वतीनं टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचे। त्यांचं मंचावर उपस्थित परभणीचे प्रथम नागरिक महापौर सय्यद इक्बालजी, समाज कल्याण सभापती राजेश रणखाबेजी, ज्येष्ठ नेते सिद्धराव भराडे, मराठवाड्याच्या नेत्या रानुमा यावळ, नगरसेवक आमचे अवचारताई राजापुरेजी, माधवांना हातावे, या कार्यक्रमाचे आयोजक उत्तमांना गायकवाड, अमित काळे, अजय रसाळ, जयत्री विश्व समितीचे अध्यक्ष बापूरावजी वाघमारे, मनोहरजी सावंत, अमित काळे, सर्व आमच्या महिला मंडळ, रणखामेताई, वालेरावताई, सर्वच महिला मंडळ। मी जास्त वेळ घेणार नाही कारण नवजीवनमध्ये सुद्धा आता भूमिपूजनाचा कार्यक्रम दुसरा आहे। गेल्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आणि जयंतीच्या 2 वर्षापूर्वी आमदार साहेबांकडून आपण शब्द घेतला होता की आपल्याला परभणी शहरामध्ये भीमनगर येथे एक सुंदर बुद्धविहार निर्माण करायचं आहे आणि आमदार साहेबांनी ते शब्द आपल्याला होकार देऊन 25 लाख रुपयांचा निधी या भीमनगर येथे आपल्याला बुद्धविहारासाठी दिलेला आहे आणि त्याची वर्कआउट सुद्धा झाली आहे। आणि आज त्याचं आपण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, आज बुद्ध जयंती आहे, बुद्ध पौर्णिमा आहे, अशा चांगल्या दिवशी आज आपण या जागेचं बुद्धविहाराची निर्मिती आपण आज इथं करणार आहोत। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्माची दीक्षा दिली आणि त्यांचं स्वप्न होतं भारत बौद्धमय करायचं आणि त्या दिशेने आपण पूर्ण भीमनगरचे बौद्ध उपासक उपासिका गेल्या अनेक वर्षामध्ये संघर्षाच्या चळवळीत असतातच, पण आज बुद्ध पौर्णिमेमध्ये आपण एक नवीन पाऊल उचलत आहोत की धम्माची क्रांती सुद्धा त्या भीमनगरमधून आपल्याला आजपासून सुरुवात करायची, हे सुद्धा मला इथं तुम्हाला सांगायचंय। आपण 580 किलोमीटरची धम्मा यात्रा असतील परभणी शहरामध्ये आतापर्यंत जे कार्यक्रम झाले धम्माचे, त्यामध्ये सर्वप्रथम जर पुढाकार कुणाचा असेल तर भीमनगरच्या माझ्या उपासक उपासिका आणि तरुण मित्राचा आणि बौद्ध उपासकाचा असतो, हे मला आनंदाने इथं सांगायचंय। आज थायलंडची भंतेजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपल्या विहारात असतात, पण आम्ही त्यांना विनंती केली की आपण 10 एकरमध्ये बुद्धविहाराची निर्मिती मानाखेड्या करत आहोत, भीमनगरमध्ये बुद्धविहाराचे भूमिपूजन करणार आहोत, नवजीवन कॉलनीमध्ये करणार आहोत। त्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर थायलंडची भंतेजी सुद्धा खुश झाले आणि त्या विनंतीला मान देऊन ते आज आपल्यामध्ये आलेले आहेत। भीमनगराचं सौभाग्य आहे की थायलंडची भंतेजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्या ह्या नगरामध्ये आलेले आहेत, ही खरोखर तुमची आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। आज भूमिपूजन करत असताना आदरणीय राहुल पाटील साहेब आमदार हे कार्यसम्राट आहेत। आपल्या नगरामध्ये अनेक निधी त्यांनी इथं दिलेले आहेत। गेल्या 10 ते 11 वर्षापासून शहराचा विकास त्यांनी केलेला आहे। हा नगरामध्ये काही वस्तू असतील की साहेब 25 लाख रुपयाचा जे निधी आहे, जे 25 लाख रुपयाचा जे निधी आहे हे आमच्या बुद्धविहाराला पुरणारा नाहीये। इथं आम्हाला एक दीक्षाभूमी नागपूरसारखी या भीमनगरामध्ये उभं करायची आणि त्यासाठी आम्हाला 50 लाख रुपयाचा निधी लागणार आहे। आपण 25 लाख रुपये दिला आहे, पण पुन्हा आम्हाला 25 लाख रुपये ते निधी देण्यात यावा। आणि ते बुद्धविहार झाल्यानंतर परभणी शहराचे महापौर इथं आलेले आहेत, समाज कल्याण सभापती आहेत, भिक्खू संघाचे राहण्याचे आणि निवासस्थानाचे सुद्धा महापालिकेच्या वतीने आपण इथं करून घ्यावे, यासाठी आम्ही तुम्हाला इथं विनंती करतो। आपण शहरामध्ये आमदार साहेब सर्वकडे निधी दिलेला आहे, पण ह्या परभणी शहरामध्ये भीमनगर जे आहे मराठवाड्यात महाराष्ट्रात एक आंबेडकर चळवळीचं आमचं केंद्र आहे आणि या केंद्रामध्ये आम्ही एक चांगली वस्तू बुद्धविहाराची निर्मिती करणार आहोत। भीमनगर येथे सर्व माझ्या माता भगिनी बौद्ध उपासक उपासिकांना मी सांगू इच्छितो, ज्यावेळेस आपलं हे बुद्धविहार आमदार साहेब आता राहिलेले 25 लाख रुपये आपल्याला देतीलच, 1 वर्षामध्ये आपण हे बुद्धविहार पूर्ण करणार आहोत आणि ते पूर्ण झाल्यानंतर 6 फुटाची थायलंडची पंचधातूची मूर्ती ही माझ्याकडून मी तुम्हाला स्वतः देणार आहे, हे सुद्धा मला तुम्हाला इथं नम्रपणे सांगायचं आहे। आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली, हर्षोल्लासात साजरी केली, मला आनंदाने आणि अभिमानाने सांगायचं यावर्षी
भीमनगरची जयंती परभणी शहरामध्ये एक नंबरची झाली. आपल्याला सर्व जिल्ह्याला साजेल अशी भीमनगरची जयंती उत्सव समिती आयोजित झाली. तशीच स्पर्धा आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा करायची आहे. सुद्धा इथं आलेले आहेत. त्यांना माहिती आहे की शहरामध्ये त्यांनी सर्व जयंत्या पाहिलेल्या आहेत. त्यांनी सुद्धा मला सांगितलं की डीजे आणि शिस्त जयंती परभणी शहरामध्ये यावेळेस भीमनगरची झाली. काल कलेक्टर साहेबांनी सुद्धा केलं. आपल्या अध्यक्षाचा सन्मान सुद्धा आपण कलेक्टर साहेबांच्या हस्ते केला. की भीमनगरचं नाव आपण आज परभणीत महाराष्ट्रात येणाऱ्या काळामध्ये थायलंडमध्ये सुद्धा घेऊन गेल्याशिवाय आपण राहणार नाही. हे सुद्धा मला तुम्हाला नम्रपणे सांगायचं आहे. आपलं बुद्धिवार बांधताना असताना राजकारणाच्या गोष्टी असतील, आपलं राजकारण पक्षाच्या बाजूला ठेवून आपण बाबासाहेब आंबेडकरांचे पायिक आहोत. तथागत भगवान गौतम बुद्धाला मानणारे आहोत. बाबासाहेबांनी सांगितलं होतं आपल्याला की धम्माचं चक्र गतिमान करायचे आणि तथागत भगवान गौतम बुद्धाने सांगितलं होतं शांततेच्या आणि अहिंसेच्या आणि मंगलमैत्रीने आपल्याला चालायचंय. त्याच पद्धतीने आपल्याला कोणाविषयी द्वेष न करता आपलं हे बुद्धविहार एक नंबरचं त्या भीमनगरमध्ये यावेळी येणाऱ्या 1 वर्षामध्ये करायचंय. ही मी तुम्हाला सर्वांना तुमचा लहान भाऊ म्हणून ग्वाही देतो. मी जास्त बोलत नाही, पण आमदार साहेबांना पुन्हा एकदा सांगतो, आमदार साहेब आपण पुतळ्यासाठीला त्याच्यानंतर आपल्यामध्ये माझं नाते हे जातो आपलं सद्भावना मंडप दिला आणि आमच्या घरकुलाचा प्रश्न आहे. आमच्या इतर जे राहिलेले घरकुल सुद्धा आमदार साहेब या रेल्वेमुळे पेंडिंग पडलेले आहेत, ते सुद्धा आपण मार्गी लावावी ही मी तुम्हाला विनंती करतो आणि मी इथंच थांबतो. जय भीम, जय भारत, जय संघात. आजचा हा कार्यक्रम बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी अतिशय पावन प्रसंगी आपण हाती घेतलेला. आपण पाहिलं असेल की आज आपल्याला भूमिपूजन या निमित्तानं करायचं. खऱ्या अर्थानं इथे एक सुंदर असं बौद्ध व्यवहार व्हावं यासाठी कित्येक वर्षापासून एक मागणी. आपले राष्ट्रीय नेतृत्व सिद्धार्थ भाऊ असतील, सन्माननीय भराडे साहेब असतील, या सर्वांच्या आग्रहाखाती आजच्या या पवित्र दिवशी थायलंडचे बंतेजी यांच्या हातून खऱ्या अर्थाने याचं भूमिपूजन होतं. यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट सुद्धा. या प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय नावंकर साहेब, सन्माननीय महापौर, उपस्थित असलेले सन्माननीय आमचे राणूबाई, राष्ट्रीय नेतृत्व, उपस्थित असलेले अवचारताई, समाज कल्याण सभापती, सन्माननीय आमचे रणकाप सर, उपस्थित असलेले सन्माननीय आमचे नगरसेवक, सर्व बंधू भगिनी आणि माता. खऱ्या अर्थाने या परिसराचा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्न करतो. सद्भावना मंडपाची निर्मिती सुद्धा माझ्याच कार्यकाळामध्ये माझ्याच प्रयत्नातून झाली. आपण बघताय की बाबासाहेबांचे एवढे छान स्मारक इथं माझ्याच खंडातून ते सुद्धा म्हणजे आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून झालेलं आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा या परिसरामध्ये घरकुलाचे काही प्रश्न असतील, या रेल्वेला लागणाऱ्या काही जमिनीचा सुद्धा प्रश्न आहे, येणं मिळत नाही आपल्याला, त्याचा पण एक प्रश्न आहे. आरोग्याच्या बऱ्याच समस्या असतील तर आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा या वार्डामध्ये विशेष करून एक चांगल्या प्रकारचे आरोग्याचे शिबिर घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. आणि आता थोडं ऊन कमी झाल्यानंतर दर 2 महिन्याला सातत्यानं आरोग्याचे शिबिर सुद्धा इथे घेतले जातील. एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्मिती व्हावी यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे. या फाटकाच्या संदर्भामध्ये सुद्धा जवळपास 50 फाटक बंद होत आहे. आमचं होत असेल 50 तर त्याला सुद्धा अंडरब्रिज करण्याच्या संदर्भामध्ये आता इस्टिमेट तयार झालेला आहे आणि काही दिवसामध्ये निश्चित याचं सुद्धा काम सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या परिसरामध्ये राहणाऱ्या जवळपास 1 लाख लोकांची वस्ती असेल. सगळे लहान मोठे सगळेजण धरून फ्लोटिंग पॉप्युलेशन, इतक्या लोकांना निश्चितच याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं बौद्ध विहाराच्या संदर्भामध्ये सिद्धार्थ भाऊंनी सांगितलं की 25 लाख रुपये कमी पडत आहे. शेवटी बौद्ध विहाराला किती पैसे लागले तर आपण कधी कमी पडू देणार नाही हे सुद्धा असलेली. आणि त्याच्या बाजूला महापौर आहेत बसलेले, त्याच्या बाजूला काही गणपतीला राहण्याची व्यवस्था सुद्धा महानगरपालिकेच्या वतीनं करावी अशा प्रकारची विनंती त्यांना करतो. कारण इथलं महिला मंडळ मी पाहतोय की ग्रंथ वाचनामध्ये, धार्मिक कार्यक्रमामध्ये सातत्यानं अग्रेसर असणारे महिला मंडळ. मग या परिसरामध्ये व्यसनमुक्तीचं अभियान सुद्धा आपल्याला राबवायचं आणि त्यामध्ये तुमचं सहकार्य खूप महत्वाचं आहे.
प्रत्येक घरामध्ये व्यसने नसलं पाहिजे, व्यसने चांगल्या प्रकारचं वाचनाचं असलं पाहिजे, व्यायामाचं असलं पाहिजे, यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. एवढ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगतो. परत एकदा बौद्ध विहाराच्या या भूमिपूजन प्रसंगी आपल्या सर्वांना लक्ष शुभेच्छा देतो. आज पवित्र सण बौद्ध पौर्णिमा आहे आणि त्या निमित्तानं हे भूमिपूजन होतंय म्हणजे याला एक आगळं वेगळं महत्व प्राप्त झालं किंवा आगळं वेगळं पुण्याचं काम आणि त्यामध्ये आपण हे सगळं पुण्य वाटून घेतोय, हे सुद्धा काही कमी नाही. एवढेच या निमित्तानं बोलतो. परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम.